सदा कल्याण स्वामी कृपा। अभी टाकलं स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चौथा अध्याय आपला संपला। आपण मागच्या वेळेस त्याचा उपसंहार केला आणि ज्ञानकर्म संन्यास हा अध्याय संपला आणि त्याच्या पुढे आता पाचव्या अध्यायाला आपण आता सुरुवात करणार आहोत। तर पुढच्या अध्यायाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक जे आहे ते चौथ्या अध्यायाच्या शीर्षकाला धरूनच पुढे आलेलं आहे। कारण चौथ्या अध्यायाचं शीर्षक जे आहे ते ज्ञानकर्म संन्यास आहे आणि पाचव्या अध्यायाचं शीर्षक आहे कर्मसंन्यास योग आहे। तेव्हा नेमकं त्या शीर्षकातून ह्या शीर्षकात आता आपण जे पुढे चाललो आहे ते नेमकं काय आहे ते त्याचा अर्थ काय आहे हे पहिल्यांदा समजलं तर याचा उपक्रम सिद्ध होईल। कारण ह्या अध्यायात नेमकी काय भूमिका घेतली आहे पुढची ही आपल्याला समजली तर पुढच्या श्लोकाचे अर्थ समजून घेताना आपल्याला त्याचं प्रयोजन हे लक्षात येईल। तेव्हा उपक्रमामध्ये हे त्या विषयाचं प्रयोजन हे दाखवलेलं असतं आणि विषयाची ओळख असते। तेव्हा हे ज्ञानकर्म संन्यासाचं आपण पाहिलं विस्ताराने। ते अशा रीतीने पाहिलं की ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्यावेळेस आपण आचरण करतो त्यावेळेस आपल्या आचरणामध्ये सतत भान असतं आपल्याला ज्ञानाचं की आपल्या आचरणामध्ये कुठेही माया, भ्रम, आसक्ती, अज्ञान याचं दर्शन होऊ नये, सदाचार सिद्ध व्हावा अशा प्रकारची एक माणसाची जी धारणा आहे ती सतर्कतेने होते। त्याच्यामध्ये एक सतर्कता आहे की ज्ञानच आपल्या आचरणातून व्यक्त झालं पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक सतर्कता आहे, एक भान आहे त्याला। तेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण असा तो विषय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञान कर्म संन्यास असा शब्द वापरला आहे। तर त्यामध्ये कर्मसंन्यास हा शब्द तिथे आलेला आहे आणि कर्मसंन्यास हा शब्द परत हा पुढच्या शीर्षकात आला आहे आणि ज्ञान हा शब्द वजा केला तिथे। तर आता ज्ञान शब्द वजा केला म्हणजे काय केलं, नेमकं काय भूमिका असेल, काही वेगळी भूमिका आहे का तीच भूमिका आणखीन काही वेगळ्या पद्धतीने मांडली आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे। तेव्हा ज्ञानकर्म संन्यासामध्ये ज्ञान ह्या विषयावर खूप विस्ताराने भगवंतांनी सांगितलं। ज्ञान म्हणजे काय
आणि ज्ञाना इतकी पवित्र गोष्ट अजून काही नाही आहे. ज्ञान सिद्ध झालं असताना सर्व कर्म त्यात भस्मसात होतात, अशाही प्रकारचा सिद्धांत त्यात मांडला. आणि श्रेष्ठजनांकडून हे त्यांच्यासमोर शरणभाव घेऊन आपण त्यांना आपल्या मनामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत, जी जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा व्यक्त करून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त व्हावं. किंवा दुसरी अजून एक भूमिका अशी मांडली की तुमचं आचरण जर शुद्ध असेल, तुम्ही जर नित्य तुमचं जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माच्या अनुसार जर तुम्ही आचरण करत असाल तर तुमच्यामधूनच ते ज्ञान हे व्यक्त होऊ शकतं, असाही दुसरा विचार मांडला. तर अशा प्रकारे पूर्ण तो विषय 4थ्या अध्यायात होता, तो विषय हा ज्ञानाकडे घेऊन जाणारा होता. आता हा विषय जो आहे ना, हा विषय थोडासा आणखीन प्रगल्भतेकडे घेऊन चालला आहे. पण ज्ञान हा शब्द वजा केलेला आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे, तर ज्ञानकर्म संन्यासामध्ये कर्मयोगाचा जे सिद्धांत आहे त्या कर्मयोगामध्ये असलेलं जे ज्ञान तत्व आहे ते सांगितलं. इथे जो भर आहे ना, हा कर्मयोगामध्ये जे ज्ञानतत्व आहे. म्हणून त्या ठिकाणी कर्मयोगामध्ये कर्म अकर्म विकर्म हा विषय घेतला. कर्म अकर्म आणि विकर्म म्हणजे कर्मामध्ये सुद्धा कर्तृत्व भावाचा अभाव, कर्मामध्ये ज्ञातृत्व भावाचा अभाव, कर्मामध्ये भोक्तृत्व भावाचा अभाव, की मी भोगता, मी करता, मी ज्ञाता, ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस वजा होतात त्यावेळेस ज्ञानाचं अधिष्ठान सिद्ध झालेलं असतं. अशी त्या ठिकाणी भूमिका होती. म्हणून कर्मामध्ये जे ज्ञानतत्व आहे, कर्मयोगामध्ये जे ज्ञानसिद्धांत आहे, तो ज्ञानसिद्धांत त्या ठिकाणी मांडत गेल्यामुळे आणि त्या ज्ञानसिद्धांतावर जास्त भर दिल्यामुळे तिथे ज्ञानशब्द आलेला आहे. म्हणून ज्ञान कर्मसन्यास म्हणताना कर्मामध्ये संन्यास हा शब्द जो वापरला तो आसक्तीचा त्याग ह्या अर्थाने वापरला. आणि ज्ञान जे आहे ते कर्म अकर्म विकर्म हे 3 शब्द सांगितले. आणि विविध अशा यज्ञाच्या पद्धतीने आपल्याला आपलं आचरण जे आहे हे त्यागपूर्ण असं असलं पाहिजे आणि परमेश्वराचं अनुसंधान त्यात असलं पाहिजे. अशा प्रकारचा तिथे एक सिद्धांत मांडला, असा विचार मांडला. आणि तिथे जो सगळा जो भर आहे तो आचरणामध्ये जे ज्ञान कसं असावं, आचरण जे आहे हे ज्ञानप्रधान असलं पाहिजे. म्हणून आचरण सांगताना ज्ञान सांगितलं. आता इथे काय वेगळं आहे ते बघूया. मग मुद्दाम ती पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय. आता इथे काय केलेलं आहे की इथे असं म्हटलं की कर्मसन्यास असा शब्द वापरला आहे. कर्म, संन्यास आणि योग 3 शब्द आले परत एकदा. तर कर्म म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. कर्म म्हणजे काय की क्रियाप्रधानता, आणि ती क्रियाप्रधानता ही आपल्या स्वधर्माच्या अनुसार, आपल्या वर्ण आणि आश्रमाच्या अनुसार, आपल्यासमोर जे विहित कर्म आलेलं आहे, जे कर्तव्य आलेलं आहे, त्या कर्तव्याच्या अनुसार ज्यावेळेस मनुष्य आचरण करतो तेव्हा ती कर्म हा विषय येतो. पण त्या कर्म या विषयाबरोबर त्याने संन्यास हा शब्द वापरला आहे. साधारणपणे संन्यास हा शब्द डोळ्यासमोर आला तर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक भगवे वस्त्र नेसलेली एक व्यक्ती आणि ती जी आहे ती सर्व कर्मकांडाचा ज्याने त्याग केलेला आहे. यज्ञयाग अर्चन पूजन काही नाही, फक्त अखंड नामस्मरण आहे आणि सर्व लोकांना प्रबोधन देण्याचं काम करतायत. अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं की त्याने कर्मकांडाचा त्याग केला आणि केवळ ज्ञानाचं अभिव्यक्ती करत सर्व लोकांना प्रबोधन करणारे आणि सर्व संघ परित्याग ज्यांनी केला आहे. तिथे संन्यास शब्द आपल्याला साधारणपणे आपण पाहतो. किंवा संन्यासी आला म्हणजे काय, तर त्याला काय कुठल्या जगाच्या कोणत्याही स्पृहा त्याच्याकडे नाही, कुठल्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाही आहे, कुठली सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि कोणत्याही कर्माचं त्याला बंधन नाही, असं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं संन्यास हा शब्द वापरल्यानंतर. पण इथे काय दिलेलं आहे की कर्माच्या बरोबर संन्यास शब्द वापरला आहे. इथे कर्म म्हटल्यानंतर कर्म संन्यास योग असा शब्द आहे. म्हणजे संन्यास शब्द आणि कर्म शब्द हे दोन्ही एकत्र येऊन पुढे योग शब्द मांडला आहे. आणि योग म्हणजे परमेश्वराशी अनुसंधान, परमेश्वराशी संबंध जोडणे. योग शब्द कशाला अनुसंधान आहे की योग म्हणजे ईश्वर तत्व, परमेश्वर तत्व जे भगवंताशी एकरूपता म्हणजे योग आहे. तर आता इथे कर्म, संन्यास आणि योग हे 3 शब्द आलेत. याची संगती आपल्याला लावायची आहे म्हणजे या विषयामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. नाही तर प्रवेश मिळणार नाही ना. शब्दच नाही कळाला, शीर्षकच नाही कळालं आणि पुढे विस्ताराने घेतला तर फार गडबड होते. जसं याच्यामध्ये पहिली दुसरीमध्ये बेरीज वजापैकीच नाही समजली, पुढे गुणाकार भागाकार
ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स करायला लागले. पण ते आता पाहतो ना, आता पुष्कळ वेळेला मुलांना जेव्हा म्हणलं रे हे जरा थोडंसं एरिया काढ बरं, याचं कॅल्क्युलेशन कर, तर त्याला तो कॅल्क्युलेटर घेतो, पुन्हा असं 10 वेळेला करतो. म्हणलं अरे ही साधी बेरीज आहे. नाही, ती बेरीज आम्हाला येत नाही. म्हणून बेरीज येत नाही आणि ग्रॅज्युएट झालेले. आता अलीकडच्या काळातले मुलं मी पाहतो, त्यांना बेरीज आणि म्हणजे त्यांना पाढेच पाठ नाहीत, त्यांना पाढेच पाठ नाही आहेत. आणि मग ते त्यांना गणितं मात्र ॲडव्हान्स करतात. आणि मग ते काय कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर आणि काय काय आलेले आहेत नवीन नवीन सगळ्या ह्याच्या पद्धतीने. फक्त त्याच्या ब्रेनमध्ये मात्र तो विषय नाही आहे की बा हे साधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे जे 4 मुख्य आहेत, हे 4ची कल्पनाच नाही आहे. तसं तुम्हाला तर कर्मसन्यास योगामध्ये कर्म काय आहे, संन्यास काय आहे आणि कर्मसन्यास योग काय हा शब्दच कळाला नाही. आणि पुढे आपण आता त्याची लक्षणं वाचायला लागलो, सगळं विस्ताराने वाचायला लागलो, तर कसं आहे माहिती आहे का, की जंगलामध्ये गेल्यानंतर दिशाहीन जसा मनुष्य होतो की नाही. जंगलमध्ये गेलं आणि आपल्याला कुठल्या गावाला जायचं आहे माहिती नाही, उत्तर दिशा माहीत नाही, दक्षिण दिशा माहिती नाही, काही. मग जशी दिशा, जसं उजेड ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी चालले. मग कधी उजेड डाव्या बाजूला आला तर कधी उजव्या बाजूला आला, तर तो काय करतो, तो त्या जंगलातल्या त्याच भागामध्ये सारखा गोल फिरत राहतो, तिथल्या तिथेच गोल फिरत राहतो. तर तशी अवस्था कित्येक वेळेला होते. जर संकल्पना जर स्पष्ट नसेल, तर मूळ संकल्पना जर विषयाची स्पष्ट नसेल आणि मूळ उपक्रम जर सिद्ध झाला नाही, तर आपल्याला आपला खऱ्या अर्थाने आपला विषय प्रवेश होत नाही. म्हणून हे आपल्याला उपक्रम आपल्याला सिद्ध करावा लागतो. उपक्रमामध्ये विषयाचं प्रयोजन, विषयाचं तत्वरहस्य काय आहे ते संक्षिप्तपणे समजून घेणं हे त्यातला या उपक्रमाचा उद्देश आहे. तेव्हा सर्वसाधारणपणे कर्मसन्यास योगामध्ये 2 गोष्टी ह्या साधारणतः व्यवहारता जर पाहिले तर हे 2 गोष्टी परस्पर अशा विरुद्ध वाटतात की कर्म आणि संन्यास. कारण संन्यासी जो आहे त्याने संन्यास आश्रम धारण केलेला आहे, तो सर्वसंग परित्याग केलेला असतो, त्याला कर्मकांडाचा काही संबंध नसतो आणि त्याने सर्व गोष्टीचा त्याग केल्यानंतर कर्म हा शब्द त्याला लागू पडत नाही. पण इथे कर्मसन्यास योग असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ज्ञानशब्द वजा केलेला आहे ह्याच्यातून, तो ज्ञानशब्द का वजा केला हे आपल्याला कळायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर कळाल्या तर आपला प्रवेश आता सुलभ झाला मध्ये. तर 2 गोष्टी एकदा कळाल्या ना की आपला हा अध्यायाला आपण सुरुवात करू शकतो. तेव्हा कर्म हा जो शब्द आहे हा क्रियाप्रधान असून तो प्रकृतीमध्ये घडणारी गोष्ट आहे. कर्माचा संबंध हा जगताच्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या अणुरेणूमध्ये, जगतामध्ये असलेले जे पंचमहाभूत आहेत, जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, जे दृश्य आहे, त्या दृश्यामध्ये घडणारी जी काही क्रिया आहे ना, त्या क्रियेला अनुषंगून आहे. जीवात्म्याने देह धारण केला. जीवात्म्याने देह धारण केल्यामुळे देह हे सुद्धा प्रकृतीचं अंग आहे. देह हे प्रकृतीपासून भिन्न नाही. आपण म्हणतो ना माझी प्रकृती, माझा स्वभाव. म्हणजे काय की मी हा देह धारण केलेला आहे आणि या देहाला विशिष्ट अशी प्रकृती आहे, विशिष्ट असा स्वभाव आहे आणि त्या विशिष्ट प्रकृती, विशिष्ट स्वभावाच्या अनुसार ती प्रकृती कार्य करत राहते. त्यामुळे त्याचा तुम्हाला तत्वतः त्याग नाही करता येत. म्हणजे संन्यासाने जरी ठरवलं ना तरी संन्यासाला भूक लागेल, त्यालाही जेवण करावं लागेल. संन्यासाला सुद्धा जर कुठे जायचं असेल तर 4 पैसे त्यालाही लागतील, त्यालाही काही वेळ प्रसंगाप्रमाणे व्यवहार करावा लागेल. त्यालाही देहाचा जे काही श्वास प्रश्वास, हृदयस्पंदन, अन्नपचन करणे ह्या सगळ्या अंतर्गत स्वयंभूक्रिया त्याच्याही माध्यमातून होतील आणि संसारी पुरुषाच्याही माध्यमातून होतील. त्यालाही व्यवहाराच्या 4 गोष्टी बोलाव्या लागतील. त्यामुळे त्याच्याही अंतःकरणामध्ये जे आहे हे त्रिगुणाचा खेळ चालत असेल आणि त्याच्याही बाह्यदेहामध्ये पंचमहाभूतात्मक जो देह अन्नमय कोश आहे, त्या अन्नमय कोशामध्ये सुद्धा हे काही क्रिया प्रक्रिया म्हणजे त्याचा त्यांनी ठरवलं तरी त्याग नाही होऊ शकत. असं हे लक्षात घ्या की ही जी क्रिया आहे ना, ही क्रिया ही कर्म या शब्दाला अनुषंगून आहे. पण विषय असा आहे की कर्मयोगाचा ज्यावेळेस आपण विषय मांडतो तेव्हा कर्मयोगाचं वैशिष्ट्य जर काय असेल ते आपण 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात पाहिलं. तर कर्मयोगाचं अगदी थोडक्यात वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर कर्माच्या माध्यमातून योग सिद्ध होतो. कसा योग सिद्ध होतो कर्माच्या मार्गातून? जेव्हा कर्म अकर्म होतो तेव्हा तो कर्मयोग होतो. 4थ्या अध्यायातला सिद्धांत. 3ऱ्या अध्यायामध्ये सिद्धांत असं म्हटलं आहे
की तुझं जे काही कर्म आहे ते कर्तव्य भावाने तू कर आणि कर्तृत्व भावाचा त्याग कर. आसक्ती फलाच्या आसक्तीचा जर त्याग केला तर तो योग सिद्ध होतो आणि फलामध्ये जर कामना ठेवली तर ते बंधनात्मक कर्म होतं. ही व्याख्या आपण पाहिली. म्हणजे हे ज्या कर्मातून आपल्याला परमेश्वराशी संबंध जो मोक्षप्राप्तीचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो, तर तो जो मार्ग स्वीकारला तर तो कर्मयोग झाला. मग त्या कर्मयोगाचं पुष्कळ त्याचे अनेक अंग सांगितले की समत्व योग उच्चते. हे सिद्धांत सांगताना काय म्हटलं की कर्म करताना अंतःकरणामध्ये साम्यस्थिती पाहिजे, समत्व भाव पाहिजे. हाही सिद्धांत सांगितला. दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केली. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा सांख्ययोग सांगितल्यानंतर पुन्हा कर्मयोगाचे काही श्लोक असे आले की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की समत्व योग उच्चते. अंतःकरणाची धारणा जी आहे ही साम्यस्थितीमध्ये असली आणि मग बाहेर जर तुमचे आचरण जर शुद्ध असलं तर तुमचं जे त्या आचरणातूनच तुम्हाला योग सिद्ध होतो, तो कर्मयोग आहे. आणि त्या कर्मयोगामध्ये प्रकृतीमध्ये असलेली क्रियाचं तत्वतः कोणीही त्याग करू शकत नाही. हा सिद्धांत मांडल्यानंतर मग तो संन्यासी असो का गृहस्थाश्रमी असो, म्हणजे एक आपली शंका दूर झाली की संन्यासाला हे कर्म चुकत नाही हे सिद्ध झालं. कोणत्या प्रकारचं कर्म? प्राकृतिक कर्म, कर्मकांडातलं कर्म नव्हे. उपासना पद्धती कर्मकांडातलं कर्म. कारण कर्म हा शब्द म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. यज्ञकर्म आला, पूजा अर्चा आली, हे सुद्धा आपण कर्म मानतो, आहे कर्म. पण संन्यासी असो, गृहस्थाश्रमी असो, कोणत्याही आश्रमातला असो, त्या कुठल्याही आश्रमामध्ये त्याला आपलं आचरण, आपलं नित्य जे काही कर्तव्य आहे, जे काही त्याला शरीरधर्माला अनुसरून विहित कर्म जे आहे ते विहित कर्म कोणालाही सुटलं नाही. म्हणून तो संन्यासी असो किंवा गृहस्थाश्रम असो, कर्मयोग हा कोणाला सुटू शकत नाही. ही गोष्ट त्यात सिद्ध झाली. म्हणून कर्म आणि संन्यास हे दोन शब्द जवळ यायला काही हरकत नाही. जे साधारणपणे असं वाटत होतं कर्म आणि संन्यास हे दोन शब्द एकत्र येऊ शकत नाहीत. पण आता हे लक्षात येतं की प्रकृतीमध्ये क्रिया ही चालत राहणार, पण त्या क्रियेमध्ये जर ज्ञानाचा अधिष्ठान असेल, त्या क्रियेमध्ये जर तुमची अंतःकरण साम्यस्थितीमध्ये असेल तर त्या क्रियेचं तुम्हाला बंधन होणार नाही. हा सिद्धांत आपण दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आणि चौथ्या अध्यायात पाहिला. म्हणून कर्म आणि संन्यास हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द एकत्र येऊन योग शब्द यायला काही हरकत नाही. त्यामुळे ही शंका दूर झाली आता की कर्मसन्यास योग हा शब्द योग्यच आहे. आता पुढचा जो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा अशी गोष्ट आहे की चौथ्या अध्यायाचं शीर्षक दिलं आहे ज्ञानकर्मसन्यास आणि पाचव्या अध्यायाचं शीर्षक फक्त कर्मसन्यास योग दिलं आहे. मग याचं काय कारण आहे? इथे ज्ञान शब्द जो आहे तो का टाळला? आता हे रहस्य जर कळालं ना तर पाचव्या अध्यायामध्ये प्रवेश मिळाला. तर ते रहस्य असं आहे की ज्ञान हा जो शब्द आहे की नाही, हा ज्ञान हा शब्द जो आहे हा अंतःकरणामधली साम्यावस्था आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अंतःकरणात त्या साम्यावस्थेमध्ये जाता तेव्हा तेव्हा अक्रिय स्थितीमध्ये तुम्ही जाता. पण पुन्हा तुम्ही ज्यावेळेस म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आले की पुन्हा तुम्ही कुठेतरी प्रकृतीमध्ये आसक्त झाले तर तुमच्यामध्ये विषमता निर्माण होते. कारण प्रकृती ही विषम आहे. प्रकृती कशी आहे की सत्वगुण, रजोगुण, तमगुण परस्पर भिन्न गुण आहेत आणि त्या गुणामध्ये जर मनुष्य आसक्त झाला की तो विषम होतो. पण ती विषमता निर्माण होऊ नये म्हणून सारखं ज्ञान सांगितले आणि त्या ज्ञानाचं अधिष्ठान ज्यावेळेस तुमच्यामध्ये मूर्त पूर्णपणे मनुष्य ज्ञान हे त्याचं ज्ञातृत्व भावसुद्धा ज्यावेळेस वजा होतो. ज्ञान प्राप्त करत असताना काही काळ हा ज्ञातृत्व भाव असतो की मी ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहे, मला हे समजत आहे, मला हे आता समजलं आहे. इतक्या स्थितीमध्ये आल्यानंतर त्यास मला हे समजलं आहे हा जो भाव आहे त्यालाच ज्ञातृत्व भाव समजलेला. की भगवद्गीता यांनी अशी अशी सांगितली, मी चिंतन केलं, अभ्यास केला आणि आता मला हे समजलं. हा जो भाव आहे की नाही, ह्या भावाला ज्ञातृत्व भाव असं म्हणतात. आणि त्या ज्ञातृत्व भाव हा हे अडथळा आहे म्हणून सांगितलं. आता फार मोठी गंमत आहे. म्हणजे आधी सांगितलं ज्ञान धारण करा, हेच तुम्ही समजून घ्या, पूर्ण हे ज्ञान मिळवा. आणि मिळवल्यानंतर ते म्हणाले मला ज्ञान मिळालं आता
तर म्हणाले ज्ञान मिळालं असं म्हणू नको, म्हणजे ही मोठी गंमत झाली. ही सूक्ष्म गोष्ट आहे फार, की ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञातृत्व भावाचा अभाव होणे, तेव्हा ज्ञानशब्द हा निघून जातो. ज्ञानशब्द वजा केव्हा होतो, की ज्ञानामध्ये सुद्धा सहजता आली, ज्ञानामध्ये सुद्धा हे आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याची जाणीवसुद्धा शून्यवत होते, त्यावेळेस ते ज्ञान हे मुरलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानशब्द वजा होतो. लक्षात घ्या, आपल्या आचरणामध्ये ज्ञान जेव्हा येतं तेव्हा हे ज्ञान आलेलं आहे याचीही आपल्याला स्मरण राहत नाही. जसं एखादा नोकरीला लागतो माणूस, बँकेमध्ये नोकरीला सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी प्रत्येक काम करताना आपल्या सिनियरला विचारावं लागतं, ही एंट्री बरोबर आहे का, हे बरोबर झालं का, ते बरोबर झालं का. 25-30 वर्षे सर्व्हिस झाल्यानंतर तो सकाळी जेव्हा 10:30ला डेस्कवर बसून काम करायला लागतो ना, आणि संध्याकाळी 5-5:30ला बाहेर पडतो, तेव्हा त्याला विचारलं काय बा एंट्री सगळं झालं, नाही काय केलं काम सगळं बरोबर. कसं काय केलं ना माझ्या, आता काय ती सवय झाली. करताना आपण काहीतरी विशेष केलं ही जाणीवच नाही. पहिल्या दिवशी खूप जाणीव असते बघा तुम्ही. पहिल्या दिवशी जेव्हा काम करतो ना त्यावेळेस इतकी जाणीव असते, इतकं वाटतं की आपलं चुकतं काय, आपल्याला बरोबर होतं का नाही होत. आणि 25 वर्षाच्या काळानंतर ते ज्ञान इतकं मुरलेलं असतं की आपण काहीतरी विशेष केलं याची जाणीव संपते. ज्यावेळेस ज्ञान आचरणामध्ये संपूर्णपणे मुरलेलं आहे, एवढं मुरलं आहे की आपण ज्ञानाचा आविर्भावसुद्धा तिथे संपलेला आहे. म्हणजे ज्ञातृत्व भाव जिथे संपला, कारण कर्मयोगामध्ये काय सांगितलं मुख्य, की कर्तृत्व भाव संपला पाहिजे. कर्मयोगाचं वैशिष्ट्य काय आहे, की मी करता हा भाव निघून गेला पाहिजे. नंतर ज्ञानयोग सांगताना कर्मयोगातलं ज्ञान काय हे सांगितलं आहे. ह्याच्याही पुढे भगवंताला हे सांगण्याची आवश्यकता वाटत होती. कारण काय, की अजून त्या अर्जुनाच्या मध्ये एक काही अशा शंका निर्माण होत होत्या. जेव्हा जसा जसा तो सूक्ष्म स्थितीमध्ये जात होता तसं तसं त्याची जिज्ञासा वेगवेगळ्या तरल स्थितीमध्ये ही निर्माण होत होती, आणि ही जाणीव भगवंताला अतिशय स्पष्टपणे होत होती. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाला आपण विशेष काही प्राप्त केलेलं आहे, आपल्यामध्ये काही विशेष निर्माण झालं आहे, आणि इतरांपेक्षा आपल्याला आता काहीतरी वेगळं समजलेलं आहे, आणि आता आपल्या आचरणामध्ये आपण ज्ञानाचीच अभिव्यक्ती करतो. ही त्याची जर विशेष जाणीव असेल तर ती सुद्धा जी त्रुटी आहे बरं का, तीही त्रुटी आहे. म्हणून कर्मयोगात कर्तृत्व भावाचा अभाव आहे, तर ज्ञानयोगात ज्ञातृत्व भावाचा अभाव झाला पाहिजे. जिथे कर्तृत्व आहे त्या ठिकाणी भोक्तृत्व येतं, पण कर्म करत असताना जर अंतःकरण पवित्र झालं तर त्या पवित्र अंतःकरणामध्ये जसं जसं ज्ञान तिथे बसायला लागतं तसं जसं माणसाला मी ज्ञानी आहे असं वाटायला लागतं. तर ते मी ज्ञानी आहे हा भावही संपणं म्हणजे ज्ञान या शब्दाला वजा करणं. लक्षात आलं. म्हणजे ज्ञान कर्मसन्यास योग आणि कर्मसन्यास योग याच्यातला काय भेद आहे, तर ज्ञानाने आचरणामध्ये अतिशय सहजतेने स्वतःला प्रस्थापित करत ज्ञातृत्व भावाचा अभाव होणे म्हणजे ज्ञानकर्मसन्यास योगातून कर्मसन्यास योगात जाणे, हा त्याचा अर्थ आहे. अन्यथा ते म्हणतील मग एवढं ज्ञान सांगितलं आणि आता मग ह्या ज्ञानाच्या बद्दलचं अभाव का, म्हणजे ज्ञान शब्द का काढला. आणि हे शीर्षक देताना एक जिज्ञासेसहित शीर्षक आहे. हे शीर्षक जेव्हा दिलं ना तेव्हा एक जिज्ञासा आहे. ही जिज्ञासा अशाच प्रकारची 3ऱ्या अध्याय 4थ्या अध्यायात व्यक्त केली आहे. अशाच प्रकारची आहे की सांख्ययोग जेव्हा सांगितला 2ऱ्या अध्यायात तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की बाबा एवढा जर ते आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर जर आत्मतत्व जर अक्रिय आहे, अकर्ता आहे, तर अकर्ता असेल तर कार्य करायला तू का सांगतोस, असा प्रश्न सुरुवातीला विचारलेला आहे. की जर मग ज्ञानामध्ये जर तो शांत स्थितीमध्ये जात असेल, अक्रिय स्थितीत जात असेल, सच्चिदानंद तत्वात जात असेल, परमशांत स्थितीत जात असेल, ध्यानस्थावस्थेत जात असेल, तर मग हे युद्ध करायला कशाला सांगतोस, ही जिज्ञासा आधी विचारली आहे बरं. आणि एवढंच नव्हे तर असंही विचारलं की मग हे ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्मश्रेष्ठ आहे, असाही प्रश्न आधी विचारलेला आहे. आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तरही भगवंताने दिलं. आणि ते उत्तर देत असताना
त्याला असं वाटलं की ह्याला जे आपण कर्मयोग सांगितला ना, या कर्मयोगातली एक गोष्ट ह्याला अजून समजली नाही, म्हणून आणखीन स्पष्ट सांगणं आवश्यक आहे की या कर्मयोगामध्ये ज्ञान लपलेलं आहे. ते ज्ञान न समजल्यामुळे हा असं म्हणतोय. म्हणून त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या नंतर 4थ्या अध्यायात काय सांगायला सुरुवात केली की अरे हा जो कर्मयोग आहे ना, त्याच्यामध्ये ज्ञान लपलेलं आहे, मी तुला उघड करून दाखवतो. म्हणून त्यांनी काय केलं, त्या कर्मयोगातलं ज्ञान उघड करून दाखवलं. जसं अलंकार चकचकीत असतात की नाही, स्वच्छ असे चांगले चमकणारे अलंकार. जळगावचं सोनं म्हणजे पिवळं असतं खूप, म्हणून लोक तिकडे जाऊन घेतात, कारण ते चकचकीत असतात. मग का बरं चकचकीत घ्यायचं? कारण ते सोनं आहे ना, सोनं दिसलं पाहिजे की नाही. काही वेळेला सोन्यामध्ये दुसरं जर काही मिश्र झालं तर ते पांढरं पांढरं दिसायला लागतं, आणि मग ते अलंकार घालणाऱ्या लोकांना असं वाटतं की बाई आपण सोनं घातलं असं वाटतच नाही लोकांना, ते खोटं घातलं असं वाटतं. काय मग काय करावं लागतं की मग ते नाही, मग आता तुम्ही काहीतरी करा बुवा, हे जे काय गळ्यात घातलेली जी काही सरी आहे ना, ही अशी चमकली पाहिजे दुरून. मग ते जाऊन सोनाराकडे घेतलं. सोनार म्हणतं अहो मजबूती करता थोडं त्यामध्ये थोडं किंचित तांबा वगैरे टाकलेला असं तेवढं टाकावं लागतं. नाही, सुवर्ण हे चकचकीत दिसलं पाहिजे. मग काय केलं त्यांनी की ते पूर्ण सुवर्णच दिसण्याकरता म्हणून मध्ये लपलेलं सोनं बाहेर काढलं. तसं कर्मयोग सांगत असताना कर्मयोगाबद्दलचा जो काही भाव आहे, तो भावाबद्दलचं अपूर्णता निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये कर्म विकर्म काय आहे हे सोनं बाहेर काढलं त्यांनी. आता सोनं बाहेर काढल्यानंतर काय झालं की ते ज्ञान इतकं पवित्र आहे आणि इतकं की त्याला इतकं महत्त्व द्यायला सुरुवात केली की मग त्या अलंकाराची गरजच काय. मग हे जर एवढं चकचकीत चमकत असेल तर त्याला एवढं लांब घालायची काय गरज आहे? एक त्याची लगडी करायची आणि गळ्यात अडकवायची. मग त्या सुवर्णाला इतकं चमकणारं जे आहे त्याला पिघळून टाका, त्याचं एक लहानचं असं पूर्ण हे लगडी करा आणि गळ्यात एवढीच अडकवा ना. मग म्हणजे ती चमकायला लागेल आणि ती हे पुन्हा त्याची आकृती कशाला पाहिजे. असं म्हटलं तर काय म्हणते, नाही, ते चमकलंही पाहिजे आणि ते सुंदर त्याची रचनाही झाली पाहिजे. त्याचं दिसायला सुद्धा ते अतिशय सुंदर असं त्याचं डिझाईन झालं पाहिजे आणि ते चमकलंही पाहिजे. म्हणजे काय झालं की नामरूपात्मकही आविष्कार पाहिजे आणि तत्वस्वरूपही त्याचं दर्शन झालं पाहिजे. तत्वस्वरूप सुवर्ण आहे आणि नामरूपात्मक आविष्कार जो आहे तो त्याची आकृती आहे. ह्या दोन्हीचं आकर्षण कळत नकळतपणे जीवात्म्याला असतं. म्हणजे आपल्याला कळत नकळतपणे सुवर्ण अलंकाराच्या निमित्ताने ज्ञानाचीही गरज आहे आणि कर्माचीही गरज आहे. पण त्यात अजून एक गडबड काय होते की ज्ञानाचीही गरज आहे आणि कर्माची गरज आहे असं म्हणताना ह्या दोन गोष्टी वेगळ्या समजल्या जातात. मग ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, सुवर्ण श्रेष्ठ का सुवर्णाचा दागिना श्रेष्ठ, असा जर कोणाला सोनाराला प्रश्न विचारला तर तो म्हणेल तुम्ही काय वेडे झाले काय म्हणे. सुवर्ण श्रेष्ठ का सुवर्णाचा दागिना श्रेष्ठ हा काय प्रश्न झाला का? ते म्हणे का बरं? अहो दोन्ही एकच आहे ना म्हणे. सुवर्णाचा दागिना आणि सुवर्ण काय वेगळं असू शकतं का? दोन्हीमध्ये भेद करणं याला अज्ञान असं म्हणतात. दोन्हीमध्ये भेद करण्याची भेददृष्टी आहे ना, ती अज्ञानाची दृष्टी आहे. म्हणजे आधी कर्म सांगितलं तर त्यातलं ज्ञानाचा अभाव होता, मग ज्ञान सांगितलं तर ज्ञानाचं श्रेष्ठत्व वाटायला लागलं आणि मग कर्म करायची गरज काय वाटायला लागली. दुसरा, तिसरा आणि चौथा ह्या अध्यायातले अर्जुनाचे प्रश्न बघा तुम्ही आणि भगवंताने दिलेली उत्तरं बघा आणि पुन्हा पुन्हा प्रश्न का निर्माण होतात याचाही विचार करा. एकूण 55-56 प्रश्न आहेत अर्जुनाचे. एवढे का निर्माण झाले प्रश्न? चांगलं झालं निर्माण झाल्यामुळे आपल्यालाही त्याचं ज्ञान प्राप्त झालं. त्याचं मूळ कारण आणि भगवंतच त्याला कारणीभूत आहेत प्रश्न निर्माण करायला. कारण ते कुठलंही उत्तर सरळ देत नाही, त्याच्यामध्ये असली जिज्ञासा सगळी जी आहे बाहेर काढतात. काही किंतु ठेवायचंच नाही मध्ये. म्हणून सांगताना असं काही सांगायचं की प्रश्नही निर्माण झाले पाहिजेत. सांगताना 3रा आणि 4था अध्याय सांगताना कधी कधी असं सांगितलं की अरे तुला ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. बघा तुम्ही 4था अध्यायाचा आता आपण अध्ययन केलं तर एक श्लोक असा आहे की ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. इतकं सांगितलं त्या ज्ञानाचं महत्त्व की ज्ञानासारखं पवित्र काही नाही आणि अशा ह्या ज्ञानामध्ये सर्व कर्म भस्म होऊन जातं. म्हणजे कर्माला किती महत्त्व दिलं, ज्ञानाला किती महत्त्व दिलं बघा तुम्ही. हा जर 2 श्लोक जर घेतले ना, हे 2 श्लोक त्या 4थ्या अध्यायामध्ये आहेत. एका श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्ञाना इतकी श्रेष्ठ गोष्ट काही नाही आहे, ज्ञाना इतकं पवित्र ह्या जगात दुसरं काही नाही विधान केलं. दुसरं विधान केलं
की संबंध तुझं कर्म जे आहे ते ज्ञानात भस्मसात होईल आणि तू सगळ्या बंधनातून मुक्त होशील. असं ऐकल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला काय वाटेल की या कर्म करण्याच्या भानगडीत पडायचं कशाला. विधान बघा, भगवंतांनी केलेले एक एक विधानाचा जर तुम्ही विचार केला तर अर्जुनाची कधी चूक आहे असं वाटत नाही आपल्याला. अर्जुनाच्या मनामध्ये ही प्रश्न निर्माण होणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट. कारण काय माहिती आहे, मध्ये असलेला कचरा सगळा साफ करायचा. बदल्या संकल्पना काय होतं की आपणच कॉन्ट्राडिक्शन मांडलं, आपणच एक परस्पर विरुद्ध भूमिका जर मांडल्या तर जिज्ञासा जागृत होतात. आणि त्या जिज्ञासा जागृत झाल्या की पुन्हा त्या जिज्ञासाला धरून पूर्ण ज्ञान पुन्हा सांगायचं, पूर्ण तत्वज्ञान तिथे सांगायचं आणि कुठला किंतु ठेवू द्यायचा नाही. ही भगवंताची कला आहे बरं का. भगवद्गीता सांगताना तुम्ही म्हणाल खरं तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीता संपली होती, पुन्हा 18 अध्याय कशाला सांगितलं. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितला ना, त्या सांख्ययोगामध्ये सगळं आलं, पूर्ण ज्ञान पूर्ण आलं. पुन्हा ज्ञान वेगळं सांगायचं गरजच नव्हती. पण याचं कारण असं आहे की प्रत्येक विधानामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक सिद्धांतामध्ये, प्रत्येक दृष्टांतामध्ये जे ज्ञान लपलेलं आहे ना ते ज्ञान आपल्याला मिळाल्यासारखं वाटतं पण मिळत नाही. ही समस्या आहे. आपल्याला असं वाटतं समजलं 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 आणि मग हातात काय मिळालं पाहिलं तर हातात काहीच नाही. ही जी जीवाची स्थिती आहे ना, त्या जीवाला परिपूर्ण जर करायचं असेल तर भगवंताचं प्रत्येक विधान जे आहे हे विधान असं आहे की ज्या विधानातून माणसाच्या सगळ्या जिज्ञासा जागृत झाल्या. एक एक जिज्ञासा बघा तुम्ही म्हणाल की प्रश्न तर तोच वाटतो, पण तसा नाही आहे. प्रश्न तो नाही आहे. बघा तुम्ही अर्जुनाचे जर प्रश्नाची जर तुम्ही चिकित्सा केली तर प्रत्येक प्रश्नामध्ये सूक्ष्म भेद आहे, सूक्ष्म भेद आहे. त्यामुळे आता हा दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय संपला की त्या दुसरा आणि तिसरा चौथा अध्याय संपल्यानंतर अर्जुनाची जिज्ञासा काय निर्माण झाली ते बघू आपण. तर अर्जुन असं म्हणतात की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनः योगम च शंससी यत् श्रेयः एतयो एकम तत् मे ब्रूहि सुनिश्चितम. हे कृष्णा, कर्माच्या संन्यासाची व निष्काम कर्मयोगाची प्रशंसा तुम्ही सारखे करत आहात. निष्काम कर्मयोग सांगतात, एका बाजूला निष्काम कर्मयोग सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला संन्यास सांगतात. दोन गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट सांगितली की या सर्व कर्माच्या बंधनातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानप्राप्ती करा. संन्यास हा शब्द ज्ञानप्रधान आहे. इथे अर्जुनाने जो संन्यास शब्द वापरला तो ज्ञानप्रधानतेमध्ये सांगितला की एका बाजूला तुम्ही ज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगताय, कर्माच्या संन्यासाची महत्त्व सांगताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कर्मयोगाची प्रशंसा करताय. तेव्हा हे दोन जे मार्ग आहेत ना, ह्या दोन मार्गामध्ये ज्याच्यात कल्याण सिद्ध होणार आहे ते मला सांगा. पुन्हा तोच प्रश्न विचारला की ज्याच्यामध्ये श्रेयस्कर काय आहे ते मला सांगा. आधी तोच प्रश्न होता. दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही बघा प्रश्न काय आहेत की माझं कल्याण कशात आहे ते मला सांगा. तेव्हाही सांगितलं. पुन्हाही प्रश्न निर्माण झाला की माझं कल्याण कशात आहे ते सांगा. ही परत 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 हे प्रश्न जे निर्माण झाले ह्याचं मूळ कारण काय मला सांगा. मूळ कारण तुम्ही जर म्हणाल की त्यावर दुसऱ्या अध्यायात, पहिल्या अध्यायात काय म्हणाले, दुसऱ्या अध्यायात काय म्हणाले की नको हे युद्ध नको, कारण हे युद्धामध्ये हे सगळे जर माझ्या हातून मेले तर मला पाप लागेल आणि हे पाप जे आहे ते नको, त्याच्यापेक्षा मला राज्यभोग नाही मिळाला तरी चालेल. म्हणजे तुझ्या हातून जर न मरता जर राज्यभोग मिळाला असता तर चाललं असतं. एखाद्या वाक्याचा आपण वेगळा उलटा अर्थ काढू आपण. काय की माझ्या हातून जर हे मेले नाही, मरून मला राज्यभोग नको आहे, त्याचं विरुद्ध अर्थाचं आपण वाक्य तयार करू की तुझ्या हातून हे न मरताना जर तुला राज्यभोग पाहिजे असेल तर तो तुला हवा आहे. झालं की नाही सिद्ध. म्हणजे अर्जुन जो आहे हा खऱ्या अर्थाने संन्यासी आहे का. त्याला म्हटलं की अरे तुझं समजा युद्धामध्ये तुझा मृत्यू झाला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि तू युद्धामध्ये जय मिळाला तर तुला इथलं राज्य प्राप्त होईल. दोन्हीमध्ये तुझा फायदा आहे. कोणत्याही हातामध्ये, दोन्ही हातात लाडू आहेत तुझ्या, कुठलाही लाडू खा ना तू. मग तो म्हणाला मग ते ठीक आहे ते, पण
न मरता जर मिळालं तर काय हरकत आहे, म्हणजे स्पृहा आहे. स्पृहा गेलेली नाही, पाहिजे तर आहे, पण पाहिजे असताना पुन्हा माझ्या हातून कोणाचा मृत्यू होता कामा नये. मला पाप लागू नये, समोरच्याचा मृत्यू होणं न होणं हेही दुय्यम आहे. प्रश्न कसा आहे माहिती आहे का, मला पाप लागू नये. आणि मग पापाची कल्पना, संमोहनाची जी स्थिती, ह्याच्याबद्दलची अस्पष्टता, म्हणजे ह्या ठिकाणी अज्ञान आहे पूर्ण. आणि घाव कुठे मारलेला आहे श्रीकृष्णाने, घाव हा तुझं संमोहन कुठे झालंय त्याच्यावर सांगितलंय. तुला ह्याच्यातून राज्य प्राप्त कसं होईल ही शिकवणूक भगवंतांनी सांगितलेली नाही, लक्षात घ्या. आणि त्याचं जे म्हणणं आहे ते हे करून मला राज्यभोग नको आहे. दोघांच्या भूमिकेतला फरक बघा. तिथे तो म्हणतो मला हे फल प्राप्त व्हायला हरकत काहीच नाही, पण अशा पद्धतीने मला हे फलप्राप्ती नको आहे. आणि भगवंत काय म्हणतात, फळ कसे काय मिळेना, पण तुला युद्ध करणं आवश्यक आहे. भूमिकेत बघा केवढा सूक्ष्म भेद आहे. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक अध्यायामध्ये जर भूमिका पाहिली ना, अर्जुनाची भूमिका, कृष्णाची, आणि म्हणून ते प्रश्न निर्माण झाले. अन्यथा प्रश्न कशाला निर्माण झाले असते मला सांगा. प्रश्न निर्माण होण्याचं मूळ कारण असं आहे की भगवंत जे सांगतायत ते सांगितलेली प्रत्येक ज्ञानाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत ते जसेच तसे स्वीकारण्याची त्याची ती स्थिती नाही आहे. तो ते जेव्हा एखादी व्यक्ती सांगते ना तुम्हाला, त्यावेळेस त्या सिद्धांताकडे दुर्लक्ष होऊन आपल्याला काय पाहिजे इकडे लक्ष असतं. म्हणून त्या सिद्धांतातले प्रत्येक शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्या पद्धतीने आपण काढतो, आपल्या सोयीप्रमाणे. काही वेळेला काही शब्द ऐकूच येत नाहीत, अर्धा भाग ऐकू येतो, अर्धा भाग ऐकू येत नाही, आणि मग सगळं करून म्हणतात की महाराज काम झालंच नाही. का बरं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं, पण आम्ही हेही म्हटलं होतं की बा चिंता करू नका. तुम्ही चिंता केली का? नाही, चिंता थोडी झाली म्हणे. मग ते कुठं ऐकलं तुम्ही? ते नाही ऐकायला आलं. श्रद्धेने करा. हो, श्रद्धेने केलं, विश्वास होता माझा. मग विश्वास होता आता का सांगायला आले? झालं नाही म्हणून का सांगायला आले? म्हणजे प्रत्येक जे सिद्धांत सांगितले जातात ते ऐकताना आपल्या सोयीप्रमाणे करायचं. आपल्याला जे सवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे नाही. आवडीने ते करायचं नाही, सवडीने करायचं. सवड जशी झाली तशा प्रकारची साधना करायची. आणि मग म्हणायचं काम नाही झालं. लक्ष कुठे होतं मग? साधनेवर होतं का काम होण्यावर होतं? हाही प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही एखादी साधना सांगितली तेव्हा तुमचं लक्ष सगळं कशावर होतं की ही साधना झाली की मला हे प्राप्त होणार, आणि नाही झालं म्हणून हे का नाही प्राप्त झालं. लक्ष सगळं त्या फळावर आहे, साधनेवर लक्षच नाही आहे. मग एकाग्रता कशी सिद्ध झाली? असाच भाग जो आहे तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये. आणि म्हणून ही अनेक प्रकारच्या जिज्ञासा निर्माण झाल्या. तेव्हा संन्यास या शब्दाला अनुलक्षून परत अर्जुन हा प्रश्न विचारतो की मला असं सांग की याच्यातून श्रेयस्कर काय? हे ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे? हे कर्म आचरण प्रधानता असावी का ज्ञान प्रधानता असावी? निवृत्ती असावी का प्रवृत्ती असावी? काशी विश्वनाथचे ब्राह्मणी इथे विचारायला आले होते की महाराज आम्ही प्रवृत्ती मार्गाला जावं का निवृत्ती मार्गाला जावं? म्हणलं अंतःकरणात निवृत्ती ठेवा आणि बाह्य आचरणात प्रवृत्ती ठेवा, दोघांचा समन्वय साधा. कारण प्रवृत्ती म्हणलं की कर्मकांड आला आणि निवृत्ती म्हणलं की आक्रिय स्थिती आली. आणि दोघांचा भेद केला की प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांमध्ये आपण काय करतो की दोन वेगवेगळे विभागात मांडतो. दोन्ही भाग जे आहेत ते वेगळे मानले की प्रश्न निर्माण झालेच तिथे. दोघांचा समन्वय साधला तर वेग प्रवेग असताना संतुलन आहे. जर भगवद्गीतेचं पूर्ण आपण जर सूत्र आपण पाहत गेलो ना आता की काय बघा ह्याच्यामध्ये एकच सूत्र काय सांगितले हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. एक सूत्र काय सांगितलंय की कर्तव्य करत असताना समतोल ठेवा. प्रकृतीमधली एक क्रीडा चालू असताना त्यातली विषमता प्रकृतीत असू द्या पण तुम्ही विषम होऊ नका, हे सूत्र आहे. तुम्ही साम्यावस्थेत राहा आणि क्रिया होऊ द्या, हे सूत्र आहे. आणि मग त्या क्रियेमध्ये विषमता झाल्यामुळे मी चंचल झालो आणि मी दुःखी झालो हे जर सांगत असाल तर तुम्ही का बरं दुःखी झाले? कारण तुम्ही दुःखाला एकरूप झाले म्हणून. तुम्ही समस्येमध्ये म्हणजे विचलित अवस्था झाली पूर्णपणे. मन बुद्धी जी आहे ते अतिशय दुःखाने भरून गेलेलं आहे. कशामुळे झालं? कारण त्या दुःखाला तुम्ही आपलंसं केलं ना. तो तुमचा विषय होता का? तो जो विषय होता तो विषय सोडला
आणि जो विषय नव्हता त्या विषयाशी तुम्ही एकरूप झाले. तेव्हा भगवद्गीतेचं जर सूत्र काय असेल तर समत्व योग उच्यते, हे सूत्र आहे. भगवद्गीतेचं सूत्र जर काय असेल तर कर्मयोग आणि ज्ञानयोग दोघांचा समन्वय आहे. कुठल्याही गोष्टीला कमी आणि जास्त लेखण्याचा प्रश्न येत नाही, किंवा कुठली गोष्ट जी आहे ही कंपार्टमेंटमध्ये टाकता येणार नाही. किंवा ज्ञानयोग जर सिद्ध करायचं असेल तर कर्मयोगाची गरज नाही, किंवा कर्मयोग सिद्ध करायचे असेल तर ज्ञानयोगाची गरज नाही. हा जो काही विचार आहे हा विचार हा अपूर्णतेमध्ये आलेला आहे. हे त्याचं जी बैठक आहे ती बैठक तुम्हाला कळाली नाही, त्याचं सूत्र काय आहे हे कळालं नाही, आणि म्हणून अशा प्रकारचे हे प्रश्न निर्माण झाले. म्हणून अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो अर्जुनाचा प्रश्न हा कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन्हीपैकी कल्याणप्रद काय आहे ते मला सांगा, असा तो प्रश्न हा भगवंताला विचारलेला आहे. आणि मग तो त्या प्रश्नाचा आधार घेऊन भगवंतांनी हा पूर्ण अध्याय सांगितला आहे. तो विस्ताराने आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपा. श्री गुरुदेव. काय ओव्या वाचा.